9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी जे समन्वयक आहे हे 9 ऑगस्टला क्रांती चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात हे उपोषण असणार आहे आणि आंदोलन देखील असणार आहे। काय सांगाल 9 ऑगस्ट रोजी तुम्ही उपोषणाला बसणार आहात आणि आंदोलन देखील करणार आहात? येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिन आहे। त्या क्रांती दिनी 10 वर्षापूर्वी मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलं होतं, पहिला मोर्चा काढला होता आणि त्याच दिवशी आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे सर्व मावळे एकत्र येऊन मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आमचे जे अभ्यासक आहेत राजेंद्र दाते पाटील ते उपोषणाला बसत आहेत। आम्ही सगळे त्यांना पाठिंबा देत आहेत। आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी सांगितलं, प्रसाद लाडांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलेलं आहे। हे साप लबाड आहे। मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळालं नाही। मराठवाड्यामध्ये सांगितलं की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे, त्याच्यामुळे सगळ्याला ओबीसी सर्टिफिकेट मिळेल। परंतु आम्ही चौकशी केली, आम्ही अर्ज भरले, अधिकाऱ्याने आम्हाला स्पष्ट सांगितलं जर तुमची हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद असेल कुणबी नावाची किंवा खासरा पंधरामध्ये वंशावळ लागत असेल तरच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळेल, अन्यथा मिळणार नाही। ह्याचा अर्थ असा होतो की सरकार लबाड बोलतंय आणि या सरकारला उघडं पाडण्यासाठी आज आम्ही 9 ऑगस्टला त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत। महाराष्ट्रामधल्या तमाम लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की मराठा समाजाला आरक्षण आहे का नाही। माझं मत आहे की मराठा समाजाला कुठलंही आरक्षण लागू नाही आणि हे विविध कारणातून कळतंय। आता जे सर्टिफिकेट रद्द होत आहेत त्याचं कारण हीच आहे की ही सर्टिफिकेट कायदे टिकणारे नाहीत, त्यामुळे सरकारने लबाड बोललेलं आहे। एवढंच मला बोलायचं। वारंवार उपोषणाला बसावं लागतंय असं वारंवार सरकारने फसवणूक केली म्हणून उपोषणाची वेळ आमच्या समाजावर येते आणि सरळ मी काही जास्त आरक्षणाचा अभ्यासक नाही आहे। मी समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढणारा, तोडफोड करणारा कार्यकर्ता आहे। पण मला डोबळ एवढं कळलं आहे की हैदराबाद गॅजेट लागू झाला असं संभ्रम महाराष्ट्रभर सरकारने नाही तर आंदोलनकर्त्याच्या कार्यकर्त्यांनी पसरवला आणि हैदराबाद गॅजेट नोंदी सापडत आहे असे मेसेज ते महाराष्ट्रभर देत आहेत। परंतु हैदराबाद गॅजेटनुसार किंवा मी कोटकरे नाशिकला कोटकरे तर नाशिकच्या कोटकरने मला जर 100च्या बाउंडर शपथपत्र लिहून दिलं, समाजाच्या दबावाला बळी पडून शासन मला पत्रवळी, म्हणजे मी तर पत्रवळी म्हणतो, प्रमाणपत्र पत्रवळी मला देईलही दबावाला बळी पडून, पण ती व्हॅलिड कसं होईल? सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार व्हॅलिडसाठी दिलेले जे नियम आहेत ते फार वेगळे आहेत। तुम्ही किती काही करा, सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या नियमानुसारच प्रमाणपत्र व्हॅलिड होणार। त्यामुळं हैदराबाद गॅजेट लागू झाला असं सांगून सरकारने समाजाची फसवणूक केलेली आहे। आणि मी आज जाहीर सांगतो, आजची पत्रकार परिषद आहे आपल्या MCN चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमचा मेसेज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा। आमचा काही त्यांना विरोध नाही, नाही आमचा विरोध नाही। एकच लक्ष, हे मराठा क्रांती मोर्चा हे समाजाचं व्यासपीठ आहे, आमचा काही त्यांना विरोध नाही आणि त्यांचाही आम्हाला विरोध नाही। आणि त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांचा बी आमचा विरोध, त्यांचे बी नाही, ते आमच्याच आहेत। परंतु त्यांनाही माझी विनंती आहे की सरकारनं जसं फसवलंय तसं सगळं सांगावं। प्राध्यापक शिंदे सरांनी सांगितलं, भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींचाही सहभाग होता, भगतसिंगांचाही सहभाग होता। मार्ग जरी वेगवेगळे असले, उद्देश एकच होता, भारताचं स्वातंत्र्य। तसं मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगर उद्देश एकच, मराठ्यांना आरक्षण मिळणे। मग जरांगे पाटला जो असेल आमचा तो, त्यांचा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा, त्यांचा मार्ग समाज माध्यमातून, आमचा मार्ग मराठा क्रांती मोर्चा माध्यमातून। 9 ऑगस्टच्या आधी तुमची बैठक पण झाली विभागीय आयुक्तांसोबत, तर काय सांगण्यात आलं होतं? 9 ऑगस्टच्या विभागीय आयुक्त म्हणाले की 11 ऑगस्ट रोजी उपसमितीची बैठक आहे आणि त्या बैठकीत तुम्ही निमंत्रित आहात, तुम्हाला जे म्हणायचे ते उपसमितीसमोर मांडा, तोपर्यंत उपोषण करू नका, आंदोलन करू नका। परंतु आम्ही सांगितलं 1 महिन्यापूर्वी आम्ही डिक्लेअर केलेलं आहे, आम्ही 9 ऑगस्ट रोजी क्रांती चौकात राजेंद्र दाते पाटील उपोषण करणार आहे, आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे, आम्ही सर्व त्यांच्यासोबत असणार आहे, आम्ही संविधानिक मार्गाने करणार आहे। ते म्हटले की तुमची भेट आम्ही 11 तारखेला करून देतो। म्हटलं तुम्ही जर 8 ऑगस्टपर्यंत आमची भेट करून देणार असाल आणि सरकार जर आमच्या मागण्या मान्य करणार असेल, मागण्या जर मान्य इथेच मागण्या, आम्हाला भेटीची गरज नाही, आम्हाला मिटिंगची गरज नाही, जर त्यांना आमचं ऐकून घ्यायचं असेल तर, नसन घ्यायचं नुसतं आमच्या निवेदनावर, त्यांना आमच्या मागण्या जर मान्य करायच्या असतील तर
आम्ही आंदोलन पण करणार नाही जर केल्या तर. काय सांगाल 9 ऑगस्टला तुम्ही आंदोलन देखील करणार आहात आणि उपोषणाला देखील बसणार आहात, काय भूमिका असणार आहे? नाही, भूमिका एकच आहे की शासनाने गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे शासन निर्णय काढलेत, त्याच्यात समाजाची दिशाभूल झालीत. आम्ही वारंवार मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमांवर सांगतोय की शासनाने काढलेले शासन परिपत्रक हे अत्यंत घटनाबाह्य आहेत. अशी कुठलेही परिपत्रक काढून कुठल्याही समाजाला आरक्षण देता येत नाहीत. हैदराबाद गॅझेटियर लागू झालं म्हणून आंदोलक आणि विरोधक आणि सरकार हे त्रिशंकू करून समाजाला दिशाभूल करतायत. हैदराबाद गॅझेटियर जर का लागू झालं असतं तर मराठवाड्यातील संपूर्ण समाज हा आरक्षणात गेला असता, असा जो काही संभ्रम निर्माण केला जातोय. तर गॅझेटियर लागू करून कुठल्याही समाजाला जातीला आरक्षण देता येत नाहीत ही भूमिका अभ्यासकही मानतायत आणि घटना कायदेशीर तज्ज्ञ सुद्धा मानतायत. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला संभ्रमित करायचं, सरकारने शासन निर्णय काढून समाजाला संभ्रमित करायचं आणि राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा हा जो काही प्रकार चालू आहे याला रोखण्याकरता मराठा समाजाच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आता अभ्यासकांनी या आंदोलनामध्ये रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर लढाई दोन्ही सुरुवात केली आहेत. 9 ऑगस्टला क्रांती चौकातून या लढाईचा प्रारंभ होणार आहे. येत्या 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चा कडून समन्वयाकडून हे आंदोलन सुरू होणार आहे. मात्र 8 ऑगस्ट पर्यंत जर सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर हे आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता 9 ऑगस्ट पर्यंत सरकार यांच्या मागण्या मान्य करणार का हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सोबत गणेश जाधव, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.